नमस्ते. मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या विषयामधला पहिला धडा, पहिला टॉपिक सिंपल लिफ्टिंग मशीन. या सिंपल लिफ्टिंग मशीन मधली ही तिसरी क्लिप आहे. पहिल्या क्लिपमध्ये आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय बघितलं, व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय बघितला, एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त असेल तर मशीनला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. 50% किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. आणि आयडियल मशीन म्हणजे ज्या मशीनचं एफिशियन्सी जे आहे 100% असते अशा मशीनला आपण आयडियल मशीन असं म्हणतो. आता थोडंसं विचार करा, आयडियल मशीन अस्तित्वात नाहीत. आयडियल मशीन म्हणजे ज्या मशीनची एफिशियन्सी 100% आहे अशी मशीन आयडियल असते. पण ऍक्च्युअली मशीनमध्ये कसं असते, कोणत्याही मशीनमध्ये विअर अँड टिअर, फ्रिक्शन या ज्या गोष्टी असतात ह्याच्यामुळं तुम्ही जेवढे एफर्ट अप्लाय केलात, एफर्ट अप्लाइड आणि लोड लिफ्टेड ह्याचं नातं आहे. एफर्ट जितका तुम्ही एफर्ट इन पी इनपुट, एफर्ट म्हणण्यापेक्षा असं म्हणू आपण, इनपुट म्हणजे पी इंटू एल, एफर्ट अप्लाइड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, वाय. पी वाय इज नथिंग बट इनपुट. इनपुट हे आउटपुट पेक्षा जास्त असते. आता आउटपुट म्हणजे काय आहे, लोड टू बी लिफ्टेड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे डब्ल्यू इंटू एक्स हे आउटपुट आहे. म्हणजे इनपुट हा आउटपुट पेक्षा जास्तच असतो आणि जास्त असल्यामुळं ती मशीन आयडियल होऊ शकत नाही. आयडियल मशीनची कंडिशन काय असते, फ्रिक्शन लॉसेस हे 0 दाखवले जातात आणि जिथे फ्रिक्शन लॉसेस 0 असतील अशी मशीन अस्तित्वात नसते, हे आपल्याला मान्य करावं. तरी पण आपण आपल्याला शेक ऑफ सिम्प्लिसिटी किंवा आपल्या ह्याच्यासाठी आपण एखादी मशीन आयडियल आहे असं जर मानलं तर त्या मशीनमध्ये फ्रिक्शन 0 आपण ग्राह्य धरून पुढचं कॅल्क्युलेशन करतो, तर त्या ठिकाणी फॉर्म्युले थोडेसे चेंज होतात. आता आपण एक मशीन आहे, त्या मशीनला मशीनचं आपण या ठिकाणी फ्रिक्शन इन मशीन्स बघणार आहोत. आता आयडियल एफर्ट आणि आयडियल लोडची आपण लॉजिक बघणार आहोत. आयडियल एफर्ट म्हणजे काय, समजा आपण आपल्या सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये बघितलं होतं. एक छोटस उदाहरण आपण फिगर काढूया आणि त्याच्या थ्रू आपण जर समजा आपल्याला हे काही करता आलं, ही एल आहे, ही एक्स आहे. आता ऍक्च्युअली इथं ही वाय आहे आणि ही एक्स आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. समजा ह्याला एम म्हणूया. हे एक लिव्हर आर्म प्रिन्सिपल आहे. समजा हे एक पिवट आहे, हे एक लिव्हर आहे. इकडलं डिस्टन्स एम आहे आणि इकडलं डिस्टन्स एल असेल, एल ग्रेटर दॅन एम आहे. एफर्ट तुम्ही इथं अप्लाय करताय, हे लोड जी लिफ्ट होणार आहे ह्या लोडनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे समजा एक्स आणि ह्या एफर्टनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे इथं वाय. वाय हे एक्स पेक्षा जास्त कधी बनल, हे एम, एल जर एम पेक्षा जास्त असेल, एल ची लेंथ एम पेक्षा जास्त असेल तर वाय हे एक्स पेक्षा जास्त असणार आहे. आणि हे जर जास्त झालं आणि हे जर कमी झालं तर एफर्ट पी इंटू एक्स वाय आणि डब्ल्यू इंटू एक्सचं लॉजिक इथं कसं होतंय, या ठिकाणी हे डिस्टन्स जर कमी झालं तर इतर अप्लाय करणारा एफर्ट इंटू इनपुट जे आहे खूप जास्त लागते. एफर्ट म्हणण्यापेक्षा इनपुट जास्त लागते आणि इनपुट जास्त जर लागलं ना, आउटपुट जर कमी लिफ्ट झालं तर तिथं तुम्हाला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जे आहे तिथं त्याची व्हॅल्यू हे होते. म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्याख्या काय आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू इनपुट अपॉन डब्ल्यू लिफ्टेड अपॉन एफर्ट अप्लाइड. आता या ठिकाणी जे आहे व्हेलॉसिटी रेशो वाय बाय एक्स आहे, तर इथं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज व्हेलॉसिटी रेशो ह्याचा जरी आपण रेशो घेतला तरी एफिशियन्सी निघते. तर त्या ठिकाणी काय होतं, हे डिस्टन्स कमी असलं तर लागणारा एफर्ट खूप जास्त लागतो. म्हणजे
हे डिस्टन्स खूप रोल चांगला म्हणजे महत्वाचा रोल प्ले करतं. या ठिकाणी हे जर समजा डिस्टन्स प्रमाणापेक्षा जास्त जरी झालं तर त्याच्यामुळं काय होतंय, वाय भरपूर येईल तिथं वाढल, पण आपल्याला त्या ठिकाणी काही ड्रॉबॅक क्रिएट होतात, ते आपण बघणार नाही आज. आता ना आपलं मुख्य लक्ष काय आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो, एफिशियन्सी, आयडल मशीन, सॉरी रिव्हर्सिबल मशीन, इरिव्हर्सिबल मशीन, आयडल मशीन, हे आपण जे छोट्या छोट्या व्याख्या बघितल्यात त्या तुम्हाला येतात असं ग्राह्य धरून मी आता पुढचं जे डेफिनेशन एक्सप्लेन करणार आहे. मशीन फ्रिक्शन म्हणजे काय? मशीन फ्रिक्शन जे असतंय, मशीनमध्ये जे फ्रिक्शन आहे त्याला आपण आता दोन कंडिशन इथं कन्सिडर करणार आहोत, एक आयडल एफर्ट आणि एक आयडल लोड. आयडल एफर्ट म्हणजे काय, कमीत कमी एफर्ट जे की ती लोड लिफ्ट करणार आहे, आणि आयडल लोड म्हणजे काय, जास्तीत जास्त लोड की त्या एफर्टमुळे लिफ्ट होणार आहे. म्हणजे एफर्ट कॉन्स्टंट असेल आणि लोड जर जास्त लिफ्ट होत असेल तर हा आयडल लोड आहे. लोड कॉन्स्टंट असेल, लागणारा एफर्ट कम लागत असेल, लोड तेच आहे समजा, आणि लागणारा एफर्ट जर कम असेल तर समजायचं की तिथे फ्रिक्शन कमी आहे, त्या एफर्टला म्हणायचं आयडल एफर्ट. आता आयडल एफर्ट आणि आयडल लोड हे आपण पहिल्यांदा बघूया, आणि ह्या डेरिव्हेशनच्या थ्रू आपण आयडल एफर्ट आणि आयडल लोडचं जे हे आहे त्याचे फॉर्म्युलेशन जे आहेत ना ते आपण इथे डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी फ्रिक्शन इन मशीन मध्ये पहिल्यांदा समजा तुम्ही कन्सिडर करा, इफ एफर्ट इज आयडल, इफ एफर्ट इज IDEAL, आयडियल, आयडियल म्हणजे म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रिक्शन शून्य आहे असा त्याचा अर्थ होतो आयडियल. आयडल नाही, IDLE, आयडल म्हणजे लेझी, आळशी, तर त्या वर्ड आणि हे वर्ड वेगळे आहेत. IDEAL, आयडियल एफर्ट म्हणजे असं लॉजिकली एकदम आपण म्हणतो ना एखादी पर्सनॅलिटीला आयडियल पर्सनॅलिटी, तर त्याच्यामध्ये ती पर्सनॅलिटी जी असते त्या पर्सनॅलिटीमध्ये त्याच्यात एक वेगळे पण असतंय. हे तसं एफर्ट इज आयडियल, आयडियल एफर्ट म्हणजे मिनिमम एफर्ट ज्याच्यामध्ये फ्रिक्शनला आम्ही कन्सिडर केलेलंच नाही, म्हणजे 10 to 0 फ्रिक्शन आम्ही कन्सिडर केलेलं आहे, फ्रिक्शन कमीत कमी केलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. आयडियल एफर्टचा अर्थ आम्ही या ठिकाणी ह्या फॉर्म्युलेच्या ह्याच्यातून आपण बघूया. आता आयडियल एफर्ट जर शून्य असेल, आपल्याला माहित आहे एखाद्या मशीनची मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो जर इक्वल असतील तर त्या ठिकाणी फ्रिक्शन शून्य असतंय. आपला जनरल फॉर्म्युला कोणता होता, पहिला जो फॉर्म्युला होता फ्रिक्शन आयडियल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि एफर्ट मधला जो फॉर्म्युला होता, तर फ्रिक्शन आणि ह्याच्यामधला होता मशीन फ्रिक्शन, बरोबर आपण काल बघितलेला होता. मशीन फ्रिक्शन हा फॉर्म्युला थोडा रिवाइज करतो. मशीन फ्रिक्शन बरोबर इनपुट मायनस आउटपुट. आता इथं थोडस विचार करा, मशीनचं फ्रिक्शन हे तुम्ही अप्लाय केलेल्या इनपुट आणि आउटपुटची वजाबाकी जर केलात, जे येणारी क्वांटिटी आहे ते ह्या मशीनचं फ्रिक्शन आपण ग्राह्य धरतो. आता इनपुटचा फॉर्म्युला काय आहे, एफर्ट इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, P इंटू वाय आहे इथं, आणि आउटपुट काय आहे, डब्ल्यू लिफ्टेड, डब्ल्यू इंटू एक्स आहे. इनपुट PY, आउटपुट WX आहे. आता मशीनचं फ्रिक्शन जर शून्य ग्राह्य धरलात तुम्ही तर इथं काय होईल, इफ मशीन फ्रिक्शन इज 0, इनपुट मायनस आउटपुट. आता इथं आम्ही असं लिहू शकतो, इनपुट बरोबर आउटपुट ज्यावेळेस असेल आउटपुट त्यावेळेस त्या मशीनमध्ये जे फ्रिक्शनल लॉसेस आहेत, जे फ्रिक्शन आहे ते शून्य आहे असं म्हणतो, पण हे वस्तुस्थितीमध्ये शक्य नाही. तरी पण आम्ही इथं अज्युम करूया, ज्या मशीनला तुम्ही जेवढे इनपुट दिलात P इंटू वाय तेवढंच जर इथं W इंटू एक्स मिळत असेल तर ही मशीन आयडल आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि या ठिकाणी आता थोडासा विचार करा, इनपुट इक्वल टू आउटपुट आम्ही लिहिलं इथं. आता या ठिकाणी असं आपण लिहू शकतो, इनपुट दुसरा फॉर्म्युला जो आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर व्हेलॉसिटी रेशो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इंटू व्हेलॉसिटी रेशो हे म्हणायला काय हरकत नाही. का तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ज्यावेळेस व्हेलॉसिटी रेशोच्या बरोबर असते तिथं फ्रिक्शन नाही असं ग्राह्य धरलं जाते, म्हणजे फ्रिक्शन शून्य आहे. हे जर आम्ही मान्य केलात, ग्राह्य धरलात, आपण पहिल्या दोन फॉर्म्युलावरून बघितलेलं आहे की मशीन फ्रिक्शन बरोबर
असं लिहिलं होतं आम्ही की मशीन फ्रिक्शन बरोबर इनपुट मायनस आउटपुट आहे. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर व्हेलॉसिटी रेशो हे आम्ही जर ग्राह्य धरला तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे. मेकॅनिकलचा ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला आम्ही असं लिहू शकतो, डब्ल्यू लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट अप्लाइड. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे लोड लिफ्टेड एफर्ट अप्लाइड. आणि व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लोड. आता या ठिकाणी समजा या ठिकाणी एफर्ट अप्लाइड जे आहे आयडियल जर आहे असं ग्राह्य धरला तुम्ही. आता इथं कंडिशन कशी आहे बघा, इफ एफर्ट अप्लाइड इज आयडियल. आयडियल म्हणजे तुम्हाला आता इथं थोडासा विचार करायची गोष्ट आहे, इनपुट आउटपुट पेक्षा जास्त असते. इनपुट म्हणजे काय, शेवटी पी इंटू वाय आहे. पी इंटू वाय ची व्हॅल्यू डब्ल्यू इंटू एक्स पेक्षा जास्त असते. आता इथं जर एफर्ट आम्ही आयडियल कन्सिडर केला तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता, डब्ल्यू अपॉन पी आय म्हणजे पी आयडियल इक्वल टू वाय अपॉन एक्स. आता एक लक्षात घ्या, आयडियल एफर्ट आणि ऍक्च्युअल एफर्ट ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे. आता इथं थोडासा जरा बारीकीने विचार करायची गोष्ट आहे, ऍक्च्युअल एफर्ट हे आयडियल एफर्ट पेक्षा आयडियल एफर्ट पेक्षा जास्त असते. म्हणजे आयडियल एफर्ट लेस दॅन ऍक्च्युअल एफर्ट, आयडियल एफर्ट लेस दॅन ऍक्च्युअल एफर्ट किंवा ऍक्च्युअल एफर्ट इज ग्रेटर दॅन आयडियल एफर्ट. ही थोडंसं लक्ष देऊन आपण ऐकलं पाहिजे. आम्हाला इथं लागणारा जो फोर्स आहे पी इंटू वाय म्हणत नाही, ऍक्च्युअली पी इंटू वाय. पी जर समजा आम्ही इथं ऍक्च्युअली लागतो जास्त, पी इंटू वायचा रेशो जो आहे इनपुट जो आहे तो जास्त असतो आणि इथं डब्ल्यू इंटू एक्सचा जो रेशो आहे आउटपुट जे आहे ते कमी असते. म्हणजे टोटल पी इंटू वाय जास्त असते, म्हणजे इनपुट आम्हाला जास्त द्यावं लागतं. मग आता आम्ही का करतो बघा, पी जर कमी द्यायचा असेल तर वायची व्हॅल्यू वाढवावी लागते, ह्या हँडलची लांबी वाढवावी लागते. पी कमीत कमी पाहिजे तर वाय तर तुम्हाला जास्त पाहिजेच, का तर दोन्हीचा प्रोडक्ट इनपुट होणार आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू आम्हाला वाढवावी लागते. आता इथं थोडस विचार करा, डब्ल्यू अपॉन पी आय इक्वल टू वाय अपॉन एक्स. आता इथं आम्ही असं लिहू शकतो, पी आय इकडे घेऊन जावा, ह्याला इकडे आणा, डब्ल्यू अपॉन वाय अपॉन एक्स आहे व्हेलॉसिटी रेशो बरोबर पी आय. असे लिहू शकतो आम्ही, पी आय बरोबर डब्ल्यू अपॉन व्ही आर इक्वल टू डब्ल्यू अपॉन वाय डिवायडेड बाय एक्स. आता आयडियल एफर्ट म्हणजेच लोड टू बी लिफ्टेड अपॉन व्हेलॉसिटी रेशो. आता या ठिकाणी थोडस विचार करा, व्हेलॉसिटी रेशो तुम्हाला काढायचा आहे. व्हेलॉसिटी रेशो आता या फॉर्म्युल्यावरून या ठिकाणी थोडासा विचार करा, पी आय इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. आता आम्हाला हे देखील माहित आहे, हे कट करतो मी थोडस. या ठिकाणी जे आहे आता इथं आपल्याला माहित आहे पी ग्रेटर दॅन पी आय आहे. ऍक्च्युअल एफर्ट रिक्वायर्ड हे आयडियल एफर्ट पेक्षा जास्त आहे. आता इथं आम्ही असं म्हणू शकतो, एफर्ट कॅल्क्युलेटेड आमचं काय होतं, पी आय जे होतं इथं आम्ही असं लिहू शकतो, पी आय बरोबर आम्ही लिहिलेलं आहे डब्ल्यू अपॉन व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू डब्ल्यू अपॉन वाय बाय एक्स. आता हे जे फॉर्म्युला आहे पी आय आयडियल एफर्ट बरोबर लोड लिफ्टेड अपॉन व्हेलॉसिटी रेशो. आता ही कंडिशन काय सांगते बघा, पी ग्रेटर दॅन पी आय. आता या ठिकाणी ही जर आम्ही व्हॅल्यू इथं ठेवली तर कसं होईल, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन जे आहे, आता एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन जे आहे असं लिहू शकतो आपण,
effort lost in friction P बरोबर P फ्रिक्शन आणि P फ्रिक्शन बरोबर ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट हे लिहू शकतो. का तर एफर्ट लॉस्ड इन फ्रिक्शन बरोबर P ॲक्च्युअल मायनस P आयडियल, किंवा असं म्हणू शकतो P ॲक्च्युअल बरोबर, हे जर इकडे घेतलात P ॲक्च्युअल बरोबर P आयडियल अधिक P लॉस्ड इन द फ्रिक्शन, म्हणजे ते ओव्हरकम करण्यासाठी लागणारे जे व्हॅल्यू आहे ह्यालाच आम्ही असे लिहिले एफर्ट लॉस्ड इन द फ्रिक्शन हे ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट न लिहू शकतो. समजा ही व्हॅल्यू आम्ही इथं ठेवली तर P फ्रिक्शन एफर्ट लॉस्ड इन फ्रिक्शन बरोबर P मायनस W अपॉन व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू P मायनस W अपॉन Y बाय X. परीक्षेत जर कोणती व्हॅल्यू जर Y आणि X जर दिलं, हे नाही दिलं तर आम्हाला हे काढता येते. आता हे जे आहे ना, हा फॉर्म्युला जो आहे आम्हाला पाठ करावा लागेल. एफर्ट लॉस्ड इन द फ्रिक्शन किंवा एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन PF बरोबर ॲक्च्युअल एफर्ट रिक्वायर्ड आयडियल कंडिशन आहे, नॅचरल कंडिशन मायनस हे W अपॉन VR जे आहे असं देखील पडू शकतो, लोड लिफ्टेड अपॉन VR इक्वल टू Y बाय X. हा फॉर्म्युला आता पाठ करावा लागेल. म्हणजे कंडिशन, ही जी कंडिशन आहे, जर इफ एफर्ट इज आयडियल इन दॅट कंडिशन फ्रिक्शन एफर्ट लॉस्ड इन द फ्रिक्शन इज इक्वल टू ॲक्च्युअल एफर्ट लागणारे एफर्ट वजा लोड लिफ्टेड अपॉन व्हेलॉसिटी रेशो. आता हे PI ची व्हॅल्यू इथं ठेवल्यामुळं हा फॉर्म्युला असा बनला. हे फॉर्म्युला क्लिअर झाला. आता दुसरी कंडिशन आम्ही घेतो आयडियल लोडची कंडिशन. आता या ठिकाणी PF बरोबर फॉर्म्युला पाठच करावा लागेल. PF एफर्ट लॉस्ड इन द फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ड इन द फ्रिक्शन म्हणजे जे एफर्ट तुम्ही एक्स्ट्रा अप्लाय केला फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी त्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर ॲक्च्युअल एफर्ट वजा W अपॉन व्हेलॉसिटी रेशो किंवा P मायनस W अपॉन Y बाय X. आता हे जे फॉर्म्युला आहे इथं PF, आता WF आपण काढूया. इफ एफर्ट अप्लाइड इज आयडियलच्या ऐवजी इफ लोड इज आयडियल. आता हे जे लोड लिफ्टेड जे आहे जर आयडियल आम्ही कन्सिडर केलं तर WI कन्सिडर केलं तर आता फॉर्म्युलेशन थोडंसं वेगळं होईल. हे फॉर्म्युला पाठ झालेला आहे PF इक्वल टू P मायनस W अपॉन VR. आता या ठिकाणी ही दुसरी जी कंडिशन आहे, जर समजा लोड आयडियल आहे असं आम्ही ग्राह्य धरलं, इफ लोड इज आयडियल. आता WI इज द लोड विच इज आयडियल. समजा WI इज आयडियल लोड. आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहित आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. पुन्हा कंडिशन मध्ये आपल्याला माहित आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जर फ्रिक्शन नाही असं ग्राह्य धरलो आम्ही, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर व्हेलॉसिटी रेशो आम्ही लिहू शकतो. आता तोच फॉर्म्युला आम्ही असा लिहिला तर आपल्याला माहित आहे इफ फ्रिक्शन इज झिरो MA इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. आता हे जे फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल का मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय आहे, W अपॉन P इक्वल टू VR इक्वल टू Y बाय X. आता विचार करा लोड कसा आहे, आयडियल आहे, तर इथं डब्ल्यूच्या ऐवजी आम्ही WI घेऊ शकतो. WI अपॉन P बरोबर पहिला आपण काय केलतो W अपॉन PI घेतला होता एफर्ट आयडियल कन्सिडर करून. आता इथं W आयडियल केल्यामुळे WI अपॉन P इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू Y अपॉन X. आता या ठिकाणी थोडस विचार करा, WI बरोबर P इंटू VR असं लिहू शकतो. W आयडल इक्वल टू
व्हेलॉसिटी रेशो इंटू पी इक्वल टू असं लिहू शकतो वाय बाय एक्स इंटू पी. कोणतेही लिहू शकतो. डब्ल्यू आय आयडियल लोड बरोबर व्हेलॉसिटी रेशो इंटू पी. आणि आता आपल्याला माहित आहे डब्ल्यू आय जे आहे हे लोड जे आहे आयडियल आपल्याला माहित आहे डब्ल्यू आय वी नो दॅट डब्ल्यू आय ग्रेटर दॅन डब्ल्यू. आता इथं डब्ल्यू आय ग्रेटर दॅन डब्ल्यू का घेतलं आम्ही तिथं काय घेतलं होतं पी आय एफर्ट रिक्वायर्ड आयडियल एफर्ट रिक्वायर्ड शुड बी लेस दॅन पी घेतलं होतं. पी आय लेस दॅन पी घेतलं होतं. इथं डब्ल्यू आय ग्रेटर दॅन डब्ल्यू घ्यायचं कारण थोडं समजून घ्या. या ठिकाणी आपली इच्छा का असते लागणारा एफर्ट कम लागला पाहिजे आणि लिफ्ट होणार लोड जास्त पाहिजे. आता इथं थोडं विचार करा डब्ल्यू आयडियल ग्रेटर दॅन डब्ल्यू आयडियल काय आहे लोड लिफ्टेड आहे आयडियल कंडिशनला. ते कसं पाहिजे आम्हाला लोड लिफ्टेड जास्तीत जास्तच पाहिजे. कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड पाहिजे असतो. म्हणून इथं हे थोडंसं लक्ष करा डब्ल्यू आयडियल शुड बी ग्रेटर दॅन डब्ल्यू. म्हणजे इथं 100 केजी लोड जे आम्ही लिफ्ट करीत होतो तेवढ्याच एफर्टनं हे जर 110 जर झालं डब्ल्यू आय हे 10 वाढलं म्हणजे डब्ल्यू आयडियल आहे. ते डब्ल्यू आय काय आहे 10 काय आहे ते 100 अधिक 10 ते फ्रिक्शन नसल्यामुळे ते थोडंसं लोड लिफ्टेडची कंडिशन इथं वाढवू शकतं. त्या कंडिशनला पीच्या कंडिशनला आयडियल कंडिशनला कसं होतं आपलं पी आयडियलच्या कंडिशनला पी शुड बी ग्रेटर दॅन पी आय होतं. ते ह्या दोन्हीतला फरक एवढाच आहे बस. एफर्टची कंडिशन घेतलात तर पी ग्रेटर दॅन पी ग्रेटर दॅन पी आय आणि डब्ल्यू जर घेतलात आयडियलची कंडिशन डब्ल्यू आय ग्रेटर दॅन डब्ल्यू म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये आम्हाला पी हा पी आय पेक्षा जास्त ग्रेटर होता. इथं डब्ल्यू आय हे डब्ल्यू पेक्षा ग्रेटर आहे. हे जर आम्हाला लक्षात आलं तर आता आम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे पुटअप करू शकतो. डब्ल्यू आय इक्वल टू व्ही आर इंटू पी इंटू व्ही आर किंवा वाय बाय एक्स इंटू पी. दिस लोड इज कॉल्ड ॲज कॅल्क्युलेटेड इज कॉल्ड आयडियल लोड. हे लोड आयडियल लोड आहे बस. आता या ठिकाणी तुम्हाला ही कंडिशन जर लागू केली तर तुम्हाला हे असं लिहावं लागेल फ्रिक्शनल लोड और लोड लॉस्ड इन द फ्रिक्शन WF इक्वल टू लोड लॉस्ड इन द फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल लोड WF इक्वल टू आता कसे लिहिणार WF इक्वल टू WI मायनस W. का तर WI आमचे जास्त आहे WI मायनस W फ्रिक्शन लॉस जे आहे WI मायनस W आहे. तिथं कसं होतं त्या ठिकाणी PF इक्वल टू P मायनस PI होतं. P मायनस PI होतं. PF इक्वल टू P मायनस PI होतं. पण इथं WF इक्वल टू W आयडियल मायनस W ऍक्च्युअल. आता W आयडियल हे जास्त असावं आमची इच्छा असते. आयडियल लोड लिफ्टेड आम्हाला जास्त पाहिजे हे मान्य करावं लागेल. एफर्ट अप्लाइड एफर्ट कमी मूव्ह केलेलं डिस्टन्स जास्त दोन्हीचा प्रोडक्ट इनपुट आणि लोड लिफ्टेड जास्त आणि डिस्टन्स त्यावेळी कमीच आहे. लोड लिफ्टेड जास्त पाहिजे हे कमी आणि हे जास्त पाहिजे ही आमची मानसिकता आहे. म्हणून पहिल्या कंडिशन मध्ये कसं होतं लोड एफर्ट लॉस्ड इन द फ्रिक्शन का होतं PF इक्वल टू P मायनस PI होतं. इथं WF इक्वल टू WI मायनस W आहे. हे फॉर्म्युला इथं तुम्हाला पाठ करावं लागेल. आता ह्याची व्हॅल्यू इथं पुटअप करा. ही W लॉस्ड इन द फ्रिक्शन बरोबर WI किती आहे वेलोसिटी रेशो इंटू एफर्ट अप्लाइड मायनस W टू बी लिफ्टेड ऍक्च्युअल W लिफ्टेड हा आहे फॉर्म्युला. WF इक्वल टू हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. पहिल्या ह्याच्यातला PF चा फॉर्म्युला कसा होता असा होता PF इक्वल टू P मायनस W अपॉन वेलोसिटी रेशो आणि वेलोसिटी रेशोच्या जागी वाय बाय एक्स ठेवलं होतं. हे फॉर्म्युला आहे आयडियल कंडिशन PI चा. आणि हे WF इक्वल टू P इंटू व्ही आर
मायनस डब्ल्यू हे दुसरा फॉर्म्युला आहे. आयडियल कंडिशन, आयडियल लोड कंडिशन, आयडियल एफर्ट कंडिशन, हे दोन्ही फॉर्म्युले पाठ झाले. आता इथं फॉर्म्युला कसा होता बघा, पी एफ बरोबर पी मायनस डब्ल्यू अपॉन आर आणि डब्ल्यू एफ इक्वल टू पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू. हे दोन्ही फॉर्म्युले पाठ झाले आणि पाठ करावे ह्यापेक्षा, आणि ह्याच्यावर जे आहेत ना, ह्याच्यामध्ये आपल्या कमीत कमी 5 ते 6 प्रॉब्लेम येतील. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला थोडंसं ह्याच्यामधलं व्ही आरचा फॉर्म्युला वाय बाय एक्स कुठं कुठं दिलेल्या क्वांटिटीवर डिपेंड करते. आता तुम्हाला समजा आयडियल फ्रिक्शनल एफर्ट, आयडियल एफर्ट जे आहे हे काढताना ऍक्च्युअल एफर्ट दिलेला आहे, समजा लोड टू बी लिफ्टेड दिलेले आहे, वेलोसिटी व्ही आर जे वाय बाय एक्स आहे, ह्या 3 व्हॅल्यू पुट अप करून हे काढता येते. आणि समजा डब्ल्यू एफ काढायचं असेल, पी माहित असेल, एफर्ट अप्लाइड, वेलोसिटी रेशो माहिती आहे वाय बाय आर, वाय बाय एक्स आणि डब्ल्यू माहित आहे. म्हणजे पहिल्याच्या फॉर्म्युल्याच थोडं एक्सपान्शन आहे, पण ही कंडिशन कोणती आहे, फ्रिक्शन, आयडियल फ्रिक्शन जे आहे, आयडियल कंडिशनचं जे हे आहे कंडिशन, तर फ्रिक्शन इन मशीन्स मध्ये आहे. आणि आयडियल कंडिशनच्या ह्या 2 कंडिशन घेऊन हे फ्रिक्शन लॉस इन डब्ल्यू लॉस इन फ्रिक्शन आणि पी लॉस इन द फ्रिक्शन काढायचं असते. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आता पुढच्या क्लिपला आपण काही छोटे छोटे प्रॉब्लेम बघूया. त्या प्रॉब्लेम मध्ये आपण सर्व हे प्रॉब्लेम्स करणार आहोत. आता मी तुम्हाला थोडंसं एक रिवाइज करतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्याख्या तुम्हाला करावी लागेल. वेलोसिटी रेशो म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, पर्सेंटेज एफिशियन्सी म्हणजे काय, आयडियल मशीन कोणती, 100% एफिशियन्सी देणारी आयडियल मशीन एम ए इक्वल टू व्ही आर असते त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, रिव्हर्सिबल मशीन कोणती, इरिव्हर्सिबल मशीन कोणती. रिव्हर्सिबल मशीनचं काय कंडिशन आहे, एफिशियन्सी शुड बी ग्रेटर दॅन 50%. आणि इरिव्हर्सिबल मशीन किंवा सेल्फ लॉकिंग मशीन म्हणतो त्याला आपण. रिव्हर्सिबल म्हणजे ओव्हर हाऊलिंग, आणि इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल म्हणजे सेल्फ लॉकिंग मशीन. सेल्फ लॉकिंगला काय कंडिशन आहे, एफिशियन्सी पर्सेंटेज एफिशियन्सी 50% किंवा कमी असते. आणि आयडियल मशीनची जी आहे ना 100%, आयडियल मशीन मध्ये एफिशियन्सी ही